नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2025 मधील जो पहिला पेपर आहे, मराठी माध्यमाचा पेपर आहे, तो प्रथम भाषा व गणित त्याच्यातील सेट ए आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आज आपण 1 ते 75 पर्यंतच्या सर्व प्रश्नांची संभाव्य उत्तरे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण जो संच ए या ठिकाणी पाहत आहोत, तर आपल्याकडे जोही कोणता संच असेल त्या संचातील उत्तरे आपण त्या ठिकाणी चेक करावयाची असणार आहेत। तर यामध्ये सर्वप्रथम जो मराठी आहे, तो मराठी हा पेपरचे उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामधील पहिला प्रश्न, खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा। शरण जाणे। तर शरण जाण्याचं जे काही उत्तर असणार आहे, तर या ठिकाणी नाक ठेचणे किंवा नाक घासणे। ओके, तर यापैकी शक्यतो पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर याच्यातील जे काही शेवटचं अक्षर असणार आहे, तर ते शेवटचं अक्षर र असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, यामध्ये कवितेच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश। अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर त्याचा समानार्थी शब्द असणार आहे अनुकरण, म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, यामध्ये आपण पाहू शकतो, खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर यामध्ये जर आपण अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी या ठिकाणी आपणाला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असू शकणार आहे। तरी आपण याचं उत्तर हे कन्फर्म करायचं आहे। ओके, यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, यामध्ये आपण पाहू शकतो, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे। तर या ओवीची जी रचना आहे ती संत जनाबाई, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर ते वर्णानुक्रमे लावल्याच्या नंतर आपलं उत्तर या ठिकाणी उत्कृष्ट, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, खालील पर्यायांतील अलंकारिक नसलेला शब्द निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर यामध्ये अलंकारिक नसलेला शब्द पर्याय क्रमांक 2 कंस मामा हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, यामध्ये खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायांतून निवडा। तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण दंतकथा असं म्हणतो, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहणार आहोत, प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील
चुकीचा पर्याय निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी घोड्याचा तबेला दिलेला आहे, हत्तीचा पिलखाना दिलेला आहे, सिंहाची जाळी दिलेला आहे आणि पोपटाची ढोली असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणचं जे उत्तर आहे यामध्ये सिंहाची जाळी हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे हा पर्याय चुकीचा असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. खाली दिलेल्या पर्यायांतील चुकीची जोडी ओळखा. तर यामध्ये डिस्क तबकडी हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढील प्रश्न, माणसांचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विचाराने. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. यामध्ये वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते. तर याचं उत्तर असणार आहे काया सजवली की आपण देखणे दिसतो हे उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13. यामध्ये पहा, मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे. तर यासाठी अलंकृत करणे म्हणजेच किंवा परिश्रम करणे हे वाक्प्रचार, मेहनत करणे, परिश्रम करणे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. आठवण कोठे लपलेली नसते. तर याचं उत्तर आहे हृदयाच्या कप्प्यात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे. तर विसर म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. यामध्ये आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले असावे. तर त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. तर यामध्ये 2 क्रियापद आहेत असं मला वाटतं. एक आहे गाऊन आणि दुसरं आहे उठविसी. तर मोस्ट करेक्ट उठविसी ओके हे क्रियापद असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 18. यामध्ये खाली दिलेल्या पर्यायांतून पुल्लिंगी शब्द ओळखा. तर याच्यातील पुल्लिंगी शब्द हा पर्याय क्रमांक 2 थाळी हा असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 19. यामध्ये खाली दिलेल्या पर्यायांतून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. तर यामध्ये मूल हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. तर याच्यातील जो उद्देश आहे तो आहे चांगला खेळला म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. यामध्ये पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत. प्रशिक्षक, क्रीडा महोत्सव, निरीक्षण, वाहतूक, दूरचित्रवाणी, मानव निर्मित, शीर्षक, त्यानंतर मामगीता, खंजिरी. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 4 शब्द हे अशुद्ध आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे.
प्रश्न क्रमांक 22 ते 24 साठी सूचना. पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. यामध्ये जत्रेसाठी गावोगावचे नामवंत डॅश डॅश आले होते. तर गावोगावचे कलाकार आले होते, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, त्यांचे डॅश डॅश पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी, पर्याय क्रमांक 2. त्याचप्रमाणे 24वा प्रश्न, प्रत्येकाची पिळदार डॅश डॅश प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. तर त्या ठिकाणी उत्तर असणार आहे शैली, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांत एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. खाव्या अंदिली धार. तर याचं उत्तर असणार आहे भपका मोठा पण प्रत्यक्षात वागणूक शून्य, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे मराठीचे प्रश्न होते 1 ते 25 पर्यंतचे. काही प्रश्नांची उत्तरे जर आपणाला अचूक म्हणजे अयोग्य वाटत असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. यानंतरचा विभाग 2 गणित, यामधील प्रश्न क्रमांक 26, 23 किलोग्राम 500 ग्रॅम अधिक 21 किलोग्राम 750 ग्राम बरोबर किती? तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 45 किलोग्राम 250 ग्राम हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, यामध्ये 8,99,999 अधिक 1,001 बरोबर किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर हे 9,01,000 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, यामध्ये 3/4, 1/4, 7/4, 5/4, 9/4 या अपूर्णांकांची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्यांची बेरीज ही 3/2 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्राम टोमॅटो, 30 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.5 किलोग्राम कांदे व 56 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी खरेदी केली. तर त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले? तर त्याचं उत्तर असणार आहे 137.5 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, यामध्ये शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी मिळाली. तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? तर शाळा ही शुक्रवारी सुरू होईल म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. राहुलने, त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली. तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? तर त्याला या व्यवहारामध्ये नफा झालेला असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 5,750 रुपयांचा नफा त्याला या व्यवहारामध्ये झालेला असणार आहे. जे विद्यार्थी इतर सेट पाहत असतील त्यांनी प्रश्न व त्यांची उत्तरं त्या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर इष्टिकाचितीला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात? तर इष्टिकाचितीला अनुक्रमे 6 पृष्ठ आणि 12 कडा असतात म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहे? तर सोबतच्या आकृतीमध्ये एकूण 13 त्रिकोण तयार झालेले आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे.
यानंतरचा प्रश्न क्रमांक 34 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहा, 10,10 8 दराने 3,500 रुपयांचे 2 वर्षांचे सरळ व्याज किती? तर ते 2 वर्षाचं जे काही सरळ व्याज असेल हे 560 रुपये असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 35 व 36 साठी सूचना दिलेली आहे. एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. तर यामध्ये प्रमाण दिलेलं आहे की एक चित्र बरोबर एक त्रिकोणाचं चित्र म्हणजेच 4 पक्षी त्या ठिकाणी असणार आहेत. तर प्रश्न क्रमांक 35, पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर ती 16ने जास्त आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे? तर हे उत्तर 20% आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 37, एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर याचं उत्तर हे 84 सेंटीमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 38, जर m बरोबर 4 व n बरोबर 2 तर m गुणिले n अधिक m भागिले n बरोबर किती? तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 10 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 39, यामध्ये जॉनने 2 रीम कागदांपैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखीन 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले, तर किती कागद शिल्लक राहिले असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी 38 डझन कागद हे शिल्लक राहणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर याचं उत्तर हे 4000 दशक असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवितो? तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 1/3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. 1/3. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 42, यामध्ये खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? 15 बॉक्स 6 बॉक्स 8 बॉक्स 65 बॉक्स 5 बरोबर 50. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 43, 6 3 0 7 व 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती? तर ती समसंख्येची निमपट ही 15,238 असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44, आयुषने 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर व 65,000 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? तर याचं उत्तर हे 4,40,250 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 45, यामध्ये 7/17 वजा बॉक्स बरोबर 2/51 तर बॉक्सच्या जागी कोणता अपूर्णांक येईल? तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 19/51 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे.
यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 46. सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते, तर सई दररोज किती अंतर चालते? तर याचं उत्तर हे 2 किलोमीटर 240 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली, तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला? तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यासाठी 27 तास 55 मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 48. p+4 ही एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? तर याचं उत्तर हे p+18 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 49वा प्रश्न. एक कपाट 5,750 रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयांस विकल्यास होतो, तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? तर त्या कपाटाची खरेदी किंमत असणार आहे 7,000 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 50. 200 रुपयांच्या 40 नोटा घेऊन 500 रुपयांच्या किती नोटा येतील? तर याचं उत्तर असणार आहे 16 नोटा. पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही? तर याचं उत्तर हे 217 पर्याय क्रमांक 1. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 52. शामरावांनी दुकानातून 1,485 रुपयांचा किराणा घेतला. त्यांनी दुकानदाराला 5 रुपये 10 रुपये 50 रुपये व 100 रुपयांच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली, तर शामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या? तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 9 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 53. एका संख्येला 25ने भागल्यास भागाकार 26 येतो व बाकी 2 उरते. जर त्याच संख्येला 30ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल? तर तो भागाकार असेल 21 आणि बाकी असणार आहे 22 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर 3.5/7 होईल? तर याचं उत्तर आहे 26/7 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 55. यामध्ये एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? तर ती निलगिरीची झाडे 162 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 56. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती? तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 7.5 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 57. यामध्ये 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत? तर याचं उत्तर हे 6ने जास्त आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 58. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांची या जोड्या किती? तर यामध्ये सहमूळ संख्यांच्या ज्या जोड्या आहेत त्या 3 आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 59. 5.487 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? तर त्याचं उत्तर असेल 0.0028 म्हणजे पर्याय क्रमांक
4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 60. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तर ती दोरी एकूण 6 ठिकाणी कापावी लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61. 120चे 15% बरोबर डॅश डॅशचे 12%, तर बॉक्स बरोबर किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बॉक्स बरोबर 150, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 62. यामध्ये सोबतच्या आकृतीत लघु कोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे? तर याचं उत्तर 6 असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 63. 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर ती 12,750, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 64. 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल? तर तो अपूर्णांक 7.06, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी असत्य विधान कोणते? तर याच्यातील असत्य विधान सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात हे विधान असत्य असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 66. यामध्ये 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 98,998 असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 67. एक घड्याळ 4,560 रुपयांस विकले तर व्यवहारात 470 रुपये नफा होतो, तर घड्याळाची खरेदी किंमत किती? तर घड्याळाची खरेदी किंमत ही 4,090 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. 1 तास 22 मिनिट 15 सेकंद बरोबर किती सेकंद? तर याचं उत्तर 4,935 सेकंद हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 69. 58,721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर याचं उत्तर हे 1/400, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 70. 54,718 मधील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतींचा गुणाकार किती असं या ठिकाणी विचारलंय. तर त्यांच्या दर्शनी किमतीचा जो काही गुणाकार आहे तो पर्याय क्रमांक 1 5 असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणते परस्पर चुकीचे रूपांतर चुकीचे आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 5,725 सेंटीमीटर बरोबर 57.25 डेकामीटर हे रूपांतर चुकीचं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 72. 5, 0, 4, 8 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 8ने निशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर त्याचं उत्तर असेल 86,504, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर आलेलं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 73. रशीदने 37 रुपये प्रति किलोग्राम दराने 27 किलोग्राम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयांस विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? तर त्याला 59 रुपये तोटा झालेला असणार आहे, म्हणजे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 74.
द 12.5 दराने 6,000 रुपयांचे सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल? तर याचं उत्तर असेल 5 वर्ष, पर्याय क्रमांक 4. आता याच्यातील शेवटचा प्रश्न क्रमांक 75. आरोहीने दुकानातून 17 रुपयांचे दही, 72 रुपयांचे दूध व 56 रुपयांचे पनीर घेतले व दुकानदाराला 200 रुपयांची नोट दिली, तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल? तर याचं उत्तर असेल 55.25 रुपये तो परत करेल. निश्चितपणे 1 ते 75 पर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. तर यामध्ये ज्या प्रश्नांचं काही आपल्याला शंका असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता व त्याच पद्धतीने आपणाला या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके किती गुण पडत आहेत हे सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. आणि निश्चितपणे सदरील व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी असेल, इयत्ता 8वी असेल, याच्यातील जो तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा जो पेपर आहे त्याची सुद्धा उत्तरसूची आपण पुढील व्हिडिओमध्ये पाठवणार आहोत. तर अशाच प्रकारची नवीन शैक्षणिक माहिती पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.